हे कामगारांच्या घरांवर B2 लीज होल्ड हे लागल्या असल्या कारणाने अनेक घरांचे या ठिकाणी खरेदी विक्री व्यवहार होत नव्हते. कमर्शियल प्रॉपर्टीजला 50% लागू होते, ती फक्त 5%वर देवेंद्रदादांनी आणली आहे आणि रेसिडेन्शियलला 25% होते आणि ती 2.5%वर आणली आहे. अधिवेशनाचे लास्ट आठवडा असून सुद्धा आज झालं म्हणजे हे आपल्या सोलापूरकरांसाठी आणि अनेक लोकांना आशा होती की आमदार साहेब आपलं हे काम सोडवतील. त्यांना खूप अभिमान वाटतंय की तात्यांचं स्वप्न आज मी पूर्ण करत आहोत. देवेंद्रदादा तुम आगे बढ़ो. एक 10,000 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे आणि तो प्लॉट मला डेव्हलप करायला द्यायचा आहे, परंतु कोणत्याही प्रकारचा डेव्हलपर या ठिकाणी तयार होत नव्हता माझ्याकडे. विकास म्हणजे नेमकं काय, तिथं नवीन स्ट्रक्चर उभं राहील किंवा अजून त्यांच्यासाठी काय सुविधा उपलब्ध करता येतील? सोलापूरच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाची घटना आज घडलेली आहे. आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून, यांच्या पाठपुराव्यातून B2चा विषय निर्णय लागलेला आहे. हा नेमका विषय काय आहे, सोलापूरकरांना याचा काय फायदा होणार आहे, हे आपण महापौर विनायक कोंड्याल यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. महापौर साहेब, काय सांगता येईल? आज सर्वप्रथम या ठिकाणी आमदार देवेंद्रदादा कोठे यांचा विशेष अभिनंदन करतो. त्यांच्या पाठपुराव्यामुळं व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महसूल मंत्री चंद्रकांत शेखरजी बावनकुळे साहेब, पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांच्या सर्वांच्या पुढाकाराने व पाठपुराव्यामुळे यांच्यामुळे या ठिकाणी B2 सत्ता प्रकार 2 हा अनेक वर्षापासून ब्रिटिशकालीन या ठिकाणी 100 वर्षापूर्वीपासून अनेक चाळी असतील, कामगारांची घरं असतील, हे कामगारांच्या घरांवर B2 लीज होल्ड हे लागल्या असल्या कारणाने अनेक घरांचे या ठिकाणी खरेदी विक्री व्यवहार होत नव्हते आणि बरेचशा लोकांची चाळी देखील 100 वर्षाच्या पुढं झाले होते. त्यामुळे कुठलीही डेव्हलपमेंट या ठिकाणी करता येत नव्हतं. इलेक्शनमध्ये आमदार कोटे साहेबांनी या ठिकाणी बऱ्याचशा चाळीतल्या जवळपास मला वाटते 40,000 ते 50,000 लोकांना या ठिकाणी घरोघरी जाऊन मी B2चा विषय मार्गी लावतो म्हणून या ठिकाणी शब्द दिला होता. ज्याप्रमाणे आमदार साहेबांनी शब्द दिला त्याप्रमाणेच बोले तैसा चाले असं आमदार देवेंद्रजी कोटे साहेब हे या ठिकाणी सतत राज्य शासनाकडे पाठपुरावा करून युती सरकारकडून या ठिकाणी हा विषय मार्गी लावून घेतला. त्याचा या ठिकाणी मला खूप खूप आनंदाने व त्यांचा आभार व्यक्त करायचा आहे. कारण का बरेचसे चाळीतील आज लोक तुम्ही बघता, अनेक लोकांकडून आज 100 वर्ष झाले हा विषय मार्गी लागत नव्हता, पण आता अनेक चाळीतील लोकांमध्ये एक चांगली पॉझिटिव्ह भावना आमदार देवेंद्रदादा कोटे साहेबांच्या बद्दल आहे की हा आमदार देवेंद्रदादा कोटे साहेब काय ना काय करू शकतो आपल्यासाठी. कारण का वयाच्या 34व्या वर्षापासून 34व्या वर्षी हे त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून गेले आणि अनेक लोकांना आशा होती की आमदार साहेब आपलं हे काम सोडवतील आणि ज्याप्रमाणे शब्द दिला लोकांना त्याचप्रमाणे या ठिकाणी आमदार साहेबांनी अनेक लोकांचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावला आहे आणि मोठा इतिहासकालीन हा विषय खरं तर आहे. मला सांगायचं आहे आता सोलापूर शहराची डेव्हलपमेंट जी आहे, कारण का शहरामध्ये जवळपास 40% जमिनी हे B2 आहेत आणि आता ते B2चा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागल्यामुळं डेव्हलपमेंटला देखील कुठेही अडचण या ठिकाणी येणार नाही. जे रेसिडेन्शियलला या ठिकाणी 2.5% आणि कमर्शियलला या ठिकाणी 5%, 1980च्या रेडी रेकनप्रमाणे या ठिकाणी निर्णय झाला, त्याचं विशेष मला कौतुक असं वाटतं. आज या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते तात्यासाहेबांची सुद्धा आठवण काढली जाते. काय कारण आहे तात्यासाहेबांची आज आठवण निघायची? हे बघा, ज्या टायमाला कोर्टाने लिलाव काढला होता, अनेक लोकांचे घरं हे कोर्टामध्ये ह्या ठिकाणी हस्तगत झाले होते. तात्यासाहेबांनी त्या टायमाला अनेक लोकांनाच्या पाठीमागं राहून भरपूर लोकांच्या जी जमीन आहे, ही चाळीची जी जमीन आहे ते ज्या त्यांच्या सोसायटीच्या मालकीच्या करून दिली होती. त्याचप्रमाणे अनेक लोकांना तात्यांनी त्या टायमाला शब्द दिला होता. बरेचशा लोकांच्या घरं देखील हे त्यांच्या नावावर तात्यांनी करून दिलं होतं आणि त्याचप्रमाणे तात्यांनी ज्याप्रमाणे चाळीचा विषय मार्गी लावला होता त्याचप्रमाणे हा B2चा विषय जे आहे ते आमदार देवेंद्र कोटे साहेबांच्याच म्हणजे त्यांच्या नातूंकडूनच हा विषय झाला. त्याचा या ठिकाणी सोलापूरकर वासियांना विशेष आनंद या ठिकाणी आहे आणि अनेक लोक येऊन गेले, आम्ही हे करतो, दर निवडणुकीमध्ये या ठिकाणी सांगायचे आम्ही असं करू तसं करू, पण त्यांच्या हातून देखील हा विषय झाला नाही. फक्त जिद्द चिकाटी आमदार साहेबांची ह्याच्यामुळं सतत या ठिकाणी पाठपुरावा करणे व मंत्रालयामध्ये आपले हे सर्व चाळीचे विषय मांडणे, त्याच्यामुळे हा विषय सुटला असं मला सांगायचं आहे. बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला B2चा विषय अखेर मार्गी लागलाय. आज जल्लोष होताना दिसतंय. तात्यांची पण आठवण आज येते. काय आजचा दिवस महत्त्वाचा आहे, काय सांगा? आज खरं तर गुरुवार आहे. श्री स्वामी समर्थ आणि दत्तगुरू महाराजांचा आज दिवस मानलं जातं आणि आधीपासून तात्यासाहेब आणि दादा स्वामींचे भक्त आहेत. आज अधिवेशनाचे लास्ट आठवडा असून सुद्धा
आज झालं म्हणजे हे आपल्या सोलापूरकरांसाठी अतिशय खरोखरच भाग्यवान समजते मी. आणि आज निर्णय झाला हे ऐतिहासिकच आहे. 100 वर्षांनी हे चाळीतलं पूर्ण सोलापूर, नुसतं चाळी नसून पूर्ण सोलापूरकरांचं आज B2चा प्रश्न सॉल्व झालेला आहे. आणि हे सगळे जे B2 धारक असतील, खूप आपल्या चाळीतले गोरगरिबांना खूप हे आज महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. दादांना हे चाळीतलं जन्म असून दादांचं त्यांना खूप अभिमान वाटतं आहे की तात्यांचं स्वप्न आज मी पूर्ण करत आहोत. हे फक्त शक्य झालं ते आपले मुख्यमंत्री लाडके देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले बावनकुळे साहेब आणि आपले लाडके पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, हे सगळं दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून ते प्रश्नाला सोडवण्याकरिता, दादा एकट्याचं नाही तर हे तिघांचंही तेवढंच वाटा आहे. खरोखरच त्यांनी म्हणतात की माझ्या मागं कोण आहेत, तर फडणवीस साहेब आहेत. हे दादा म्हणतात आज ते दाखवून दिले, प्रत्येक कृतीत त्यांनी दाखवून देतात. आणि आज सोलापूरकर सगळे खुश असल्यामुळे दादाही खुश आहेत. आज तात्यांनी या विषयाची सुरुवात केली होती आणि दादांनी हा विषय पूर्ण केलाय. तात्यांचंच हे पाऊल पुढं टाकत आहेत दादा. पूर्णच तात्यांसोबत असल्यामुळे तात्यांचे सगळं स्वप्न जे काही आहेत ते सगळं दादां थ्रू पूर्ण करतात. हे तात्यांना माहीत होतं आणि तात्या ते आज खरं करून दाखवलेलं आहे. आणि जे चाळीतलं मी बघत होते, ज्यावेळेस मी प्रचार करत होते, घरोघरी आम्ही तुमचं B2चा प्रश्न सॉल्व होत आहे हे म्हणूनच आम्ही सगळे प्रचार केलो. आज मला अभिमान वाटते की आज उद्या चाळीत गेल्यावर मी हे दादां थ्रू मी हे केलं आहे म्हणून मला सांगता येतं लोकांना. आणि अक्षरशः म्हातारे लोक दादांवर आशेने बघत होते की हा मुलगा करून दाखवेल. दादा म्हणजे त्यांच्या पुढं लहान होते पण हा करून दाखवेल, हे त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरलेले आहेत आपले दादा. मला खूप अभिमान वाटतोय की एक नवरा म्हणून नाही पण लोकांचं समस्या सोडवणार एक माणूस म्हणून त्यांना खरंच देव पाठीशी आहेत. आज गुरुवार हे त्यांचं लकी डे आहे आणि हे आज करून दाखवलेत त्यांनी. लोकांच्या आयुष्यामध्ये काय बदल होईल असं वाटतं तुम्हाला? हे गोरगरिबांचं घरं म्हणजे त्यांचं अन्न निवारा पाणी हे ते मूलभूत सुविधा आहेत. घर येणं म्हणजे त्यांचं पूर्ण स्वप्नच. आधीचे लोक घर असेल तर समाधानी राहायचे. आजकाल ते नसल्यामुळे त्यांनी खूप असं वयस्कर लोक खूप नाराज करायचे की आमचे कोण नाही आहेत, हे सॉल्व करायला कोण नाही आहेत. पण जेव्हा दादां थ्रू हे सॉल्व झालं की आपला माणूस, आपला चाळीतला मुलगा हे करून दाखवलं म्हणून त्यांना खूप अभिमान वाटेल. आणि आज खूप जण असे आलेले आहेत ऑफिस न बोलवताही त्यांनी एवढा आपला आनंद साजरा करता आपल्यामध्ये येऊन त्यांनी साजरा केलेत आज. हे मला बघूनही खूप अभिमान वाटलेला आहे. नगरसेवक विनोद भोसले आता आपल्यासोबत आहेत. विनोदजी, B2च्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यामध्ये नेमकं काय बदल होईल? निश्चितपणे अतिशय प्रलंबित असा प्रश्न सोलापूर शहराच्या दृष्टिकोनातून. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोलापूर शहराच्या विकासाला अतिशय मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. जर आपण पाहिलं तर सोलापुरातील जवळजवळ 9,000 कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. म्हणजे जवळजवळ 40,000 नागरिकांना याचा लाभ होणार आहे. प्रामुख्यानं ज्या चाळी होत्या, चाळीचा परिसर होता, त्यामध्ये B2ची जी रक्कम जी होती, अनारची रक्कम जी भरायची होती, ती रक्कम जवळजवळ कोट्यावधीच्या रुपयामध्ये जाते. ते आता केवळ हजारामध्ये लाखामध्ये ती आपल्याला भरावी लागणार आहे. म्हणजे सोलापूरच्या विकासाला एकंदर चालना मिळणाऱ्या नवीन SRच्या स्कीम असतील, बाकीच्या सर्व गोष्टी असतील, यामुळे सोलापूरचं अर्थकारण निश्चितपणे ते बदलणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचसोबत कमर्शियल टॅक्स जो आपण आहे तो आपण 5% फक्त आकारतोय. की जी रक्कम आधी कमर्शियल प्रॉपर्टीजला 50% लागवते ती फक्त 5%वर देवेंद्रदादांनी आणली आहे. आणि रेसिडेन्शियलला 25% होते आणि ती 2.5%वर आणले. म्हणजे तुम्ही पाहताय की अतिशय अल्पशा दरामध्ये ह्या ठिकाणी B2 आपल्या प्रॉपर्टीचं उडणार आहे. त्यामुळं विकासाला या ठिकाणी निश्चितपणे मोठी अशी गती. विकास म्हणजे नेमकं काय? तिथं नवीन स्ट्रक्चर उभं राहील किंवा अजून त्यांच्यासाठी काय सुविधा उपलब्ध करता येईल? निश्चितपणे नवीन असं स्ट्रक्चर या ठिकाणी उभं राहील. कारण की समजा मी सुद्धा बिल्डर असेल आणि मी समजा माझा एक 10,000 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे आणि तो प्लॉट मला डेव्हलप करायला द्यायचा आहे, परंतु कोणत्याही प्रकारचा डेव्हलपर या ठिकाणी तयार होत नव्हता माझ्याकडे. कारण की 10,000चं व्हॅल्युएशनच आपल्या लेवल लाईनला एवढं मोठं होतं आणि त्याचा B2 ठेवायचा म्हणला तर व्हॅल्युएशनच्या 50% रक्कम आपल्या या ठिकाणी भरावी लागत होती. त्यामुळे ती रक्कम आता केवळ 5%मध्ये आली आहे. त्यामुळे निश्चितपणे मोठ्या मोठ्या बिल्डिंग या ठिकाणी उभं राहतील. आणि माझ्यासारख्या विकासकांनी किंवा उदाहरणार्थ तुम्हाला देतो की सर्वांना या ठिकाणी मोठं असं अर्थकारण म्हणजे सोलापूर महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून पण जुन्या पडक्या चाळीतून आता लोक नवीन घरांमध्ये जाण्याची शक्यता आहे का? निश्चितपणे आपण जर पाहिलं की या मेकॅनिकल चौकापासून ते पार भैया चौक स्टेशनपर्यंत हा B2 आहे. म्हणजे मोरारजी पेठ असेल, गोल्डपिंच पेठ असेल, रेल्वे लाईन्स असेल, लक्ष्मी विष्णू चाळ असेल आणि ह्या सर्व चाळी असतील, ह्या सर्व चाळीतील नागरिकांना जे गेल्या मला वाटतं की आता आमची 4थी पिढी या ठिकाणी आहे,
ह्या पिढीला निश्चितपणानं पक्की घरं या ठिकाणी मिळतील आणि निश्चितपणानं आम्हाला सर्वांना एक सुखाची बातमी आणि अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी मिळाली आहे. खरं तर हे याकरता मी सन्माननीय आमचे सोलापूर शहरमध्येचे आमदार सन्माननीय देवेंद्रदा कोटे यांचं मी खूप ऋण व्यक्त करतो आणि खूप आभार व्यक्त करतो की अतिशय जो असे नागरिक म्हणत होते की हा प्रश्न सुटणारच नाही, की लोक म्हणायचे बिटू कुठं सुटतं का, बिटू कुठं उडवतात का, पण त्याला सर्व नकारात्मकतेला छेद देत अतिशय सकारात्मकतेने पाऊल टाकत देवेंद्रदांनी हा निर्णय मान्य केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील आणि पालकमंत्री, मी खरं तर त्यांना पालकमंत्री म्हणणार नाही, विकास मंत्री सोलापूरचे असं म्हणता येईल, की असे जयकुमार गोरे साहेब असतील, या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि आज आठवण येते मला सन्माननीय स्वर्गीय आमचे विष्णुपंत तात्या कोटे साहेब, की ज्यांचं स्वप्न होतं खरं तर आमच्या भागामध्ये त्यांनी पाया रचला आहे आणि त्यांच्या नातवांनी आज कळस या ठिकाणी लावला असं म्हणायला काही हरकत नाही. अतिशय चांगला असा निर्णय सोलापूरच्या दृष्टीकोनातून झाला आहे. खास करून माझं भाग्य मी असं का समजतो, कारण सोलापूर महानगरपालिकेमध्ये महापौर विनायकदादा कोंढा झाल्यानंतर सोलापूर महापालिकेच्या ह्या आमच्या टर्ममध्ये पहिल्या मीटिंगमध्ये जनरल बोर्डामध्ये पहिला ठराव मी बिटूचा घेतला होता आणि आज त्या बिटूच्या ठरावाला अतिशय म्हणजे मूर्त स्वरूप या ठिकाणी झालं आहे. आणि याबद्दल मी स्वतःला एक मी अभिमानास्पद स्वतःला एक मला एक प्राऊड फील व्हावं लागलं आहे की याचा एक मी एक पार्ट झालो म्हणून. आणि निश्चितपणे पुन्हा एकदा मी आमदार देवेंद्रदा कोटे यांचं आभार व्यक्त करतो. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।